चला आपण करू आता डाळवेलीचं साहित्य. तर बटाटे इथं उकडाय टाकू आपण. बटाटे उकडाय टाकल्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे भाजाय घेऊ. शेंगदाण्याचं टरफलं काढू. थोडे डाळिंब घेऊ, डाळिंब सोलू. आता इथं बटाटे मॅच करू. आता आपण घेतली इथं रेडीमेड मसाला डाळवेलीचा. ते मसाला मिक्स करून घेऊ. मिक्स केल्याच्यानंतर एका ताटात थापून घेऊ. आता याच्यात टाकू आपण साहित्य टाकायचं. काय टाकायचं? सुकं खोबरं टाकू. सुकं खोबरं टाकू. डाळिंबाच्या बिया टाकू. डाळिंबाच्या बिया टाकल्याच्यानंतर थोडंसं शेंगदाणे टाकू. शेंगदाणे टाकण्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकू. कोथिंबीर टाकल्याच्यानंतर आपण पाव घेऊ. पावमध्ये हिरवी चटणी कोथिंबीरची घालू. कोथिंबीरची चटणी घातल्याच्यानंतर आपण जे डाळवेली मसाला बनवला ते टाकू. ते टाकल्याच्यानंतर वरून शेकू. तूप टाकून शेकू. तूप किंवा बटर टाकून शेकून त्याच्यानंतर वरतून खरपूस भाजल्याच्यानंतर शेव टाकू.